बातम्या विस्तारानं। राज्यात उन्हाचे चटके वाढत असतानाच आता लोकसभा निवडणुकीचं वातावरणही तापत आहे। निवडणूक रिंगणात दोन प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसनं प्रचारासाठी कंबर कसली असून श्रीपाद नाईक यांच्यानंतर सोमवारी गिरीश चोडणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला। ह्या सरकारान येवचे पयलीं ज्यो प्रॉमिसीस लोकांक केल्ल्यो त्या प्रॉमिसीसांचें कितें जालें हाचेर डिस्कशन जावपाक जाय आनी हें इलेक्शन ह्या इश्यूचेर जावपाक जाय जे इश्यू बीजेपीन आनी खास करून नरेंद्र मोदीन इलेक्शना पयलीं देशभर रेज केल्ले, गोंयांक रेज केल्ले आनी हे सगळे इश्यूचेर इन्क्लुडींग जो स्पेशल स्टेटस तांणी गोंयांक प्रॉमीस केल्लो, मायनींग सारको जो इश्यू आशिल्लो त्या मायनिंगाचेर भाशण नरेंद्र मोदीन प्रचारा टायमार केल्ले आनी कितलेशेच इश्यू जे तांणी मॅनिफेस्टोन प्रॉमीस केल्ले। तशेंच हे खासदार 20 वर्सां आसा, सो त्या खासदाराचे 20 वर्सांचे कार्यकाळांत केल्ले कामाची आमी डिस्कशन करपाक सोदतात, त्या इश्यूचेर आमी हें इलेक्शन झगडपाक सोदतात। जी प्रॉमिसीस केल्ली ते फेल जाल्ले आसा। स्टेट गव्हर्मेंटय फेल, सेंट्रल गव्हर्मेंटय फेल आसा। म्हळ्यार खासदारांनी केल्ले कार्य कांयच ना आनी स्टेट गव्हर्मेंटांनी केल्ले कार्य कांयच ना। तेन्ना हें जें आसा तें लोकांक दाखोवन दिल्लें आसा की 17च्या इलेक्शनाक की लोकांच्या हाती जेन्ना वयता तेन्ना लोक मॅन्डेट दिता ते काँग्रेसीक दितात आनी लोकांनी काँग्रेसीक मॅन्डेट दिले उपरांत ते मागीर तोडाफोडीचें काम करतात, लोक तांकां मॅन्डेट दिना। आनी आतां अशेंच घडटलें, दोनी पार्लमेंटा इलेक्शन आनी तिनूय बाय इलेक्शन जे आसात ते लोक काँग्रेसीक मॅन्डेट दितले, काँग्रेसीक कौल दितले। We will be able to see that something is done for this state. So far, everything is at a standstill, and this has to the state, which is a dynamic state, moving fast towards better economy, is now economy has stagnated. The economy has to move, and that our candidate will take it up to the center. गिरीश चोडणकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश चोडणकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। श्रीपाद नाईक यांनी सोमवारी साळगाव मतदारसंघात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या। यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणारी निवडणूक परत एकदा आमच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीक करपाचें जे काय लोकांचे मागणी आसा ते पूर्ण जातली अशी पूर्ण खात्री आसा। गेली कितली 4 निवडणुको 20 वर्सां उत्तर गोंयच्या लोकांनी म्हाका निवडून दिलो, आशिर्वाद दिलो। आज परत एकदा 5व्यांदा हांव तांचे कडेन वतां। गेल्या सगळ्या टर्माक जे काही खासदार निधी मेळ्ळो किंवा केंद्र सरकारातून जी कामां गोंयांत हाडली ती एकदम ताका आनीक पर्यायीच ना अशा पद्दतीन गेली कित्येक वर्सांची कामां जावन आशिल्ली त्या ह्या सगळ्या टर्माक आमी करून घेतली। जवळ 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आमी MP लेडाचे प्रत्येक गांवांत प्रत्येक पंचायतीन केले। केंद्र सरकारच्या सगळ्या डिपार्टमेंटातून जो काही पैसो हांगा मेळटा तातूंत तुम्ही पळयतात विकास कशा पद्दतीन फुडें वता तो। हांव सगळ्या लोकां कडेन मागता, आमच्या साळगांव मतदारसंघातल्या वोटरां कडेन, बंधू भगिनी, आमचे कार्यकर्त्यां कडेन सगळे एकजूट जावया आनी जाता तितके मोठे मताधिक ह्या मतदारसंघातल्यान आमच्या श्रीपाद भाऊक दिवया। आनी हो एक जर खासदार निवडून येयलो जाल्यार डेफिनेटली आमचे जे मोदी आसात पंतप्रधान तांकां हातभार लागतलो आनी जेन्ना भाऊ निवडून येयला तेन्ना आमचो वयर आमचें सरकार जाल्लें आहा। ह्या वेळार परत आपल्या मोदीक आमचे पंतप्रधान करपा खातीर आमकां 23 तारखेर कमळाचो बटन दामून आमचें हें इलेक्शन आमकां निवडून दिया, भाऊक निवडून दिया। पोटनिवडणुकीबाबतही मतदारांमध्ये अधिक उत्सुकता असून 23 तारखेला होणाऱ्या मतदानाची मतदार उत्सुकतेनं वाट पाहत आहे। सोमवारी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुधीर कांदोळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला। विजय भिके यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली। मोठ्या प्रमाणात हांगा कार्यकर्ते आसात
जे आमचे सुभाष नार्वेकर जावं आमचे खास करून ते BK जे आमचे आसा जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा ते सुद्धा तेमी संपूर्ण पाठिंबो आयज सुधीर खानोलकराक दिल्लो आसा आणि सगळ्यां भितर एक विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स निर्माण जाल्लो आसा की म्हापश्यां गेले अनेक वर्सां उपरांत आयज हांगा काँग्रेसचो आयज झेंडो हांगा फडकायतलो जातलो. लोकां भितर एक भावना प्रकट जाता हेंचे खूब जालें आतां हेंकां खंय तरी थांबोवपाची गरज आसा आनी म्हाका दिसता गोंयच्या सगळ्या लोकांची जबाबदारी ही म्हापसा शिरोड्या आनी मांद्रेंच्या लोकांचेर येयल्ली आसा आनी लोकांची जबाबदारी म्हापशेकारूय पार करतले. म्हाका जे प्रोत्साहन दिले म्हणून आयज जे काँग्रेसूय पार्टीन म्हाका प्रोत्साहन दिवन जी आपली तिकेट दिवन आयज ही उमेदवारी भरपाक म्हाका हे दिल्या बद्दल हांव तेंचे आभार मानता. काँग्रेस पक्षाचा तर मांद्रे पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून जित आरोलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. म्हाका दिसता लोकांनी दाखोवन दिला सध्या कितें चल्लां तेंच्या मनान ते एक चळवळ कशी एक उमेद हे आतां आयज आमी फॉर्म भरतात आनी फॉर्म भरपाक प्रत्येक गांवांतल्यान लोक भायर सरलेलो आसा आनी तेंच्यांनी एक मनांतल्यान निर्णय केल्लो ठरयलेले आसा की हे फावट आमच्या वांगडा रावन अपक्ष उमेदवाराकूच जिखून दितल्या आनी म्हाका फूल सपोर्ट तेंचो आसतलो म्हणून.